नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक रामचंद्र सडेकर लिखित कादंबरी हुंदका. प्रकरण 7. नागेश बरोबर त्याचा संपूर्ण बंगला पाहत असताना माधुरीचे डोळे मात्र वामनला पाहण्यासाठी भिरभिरत होते. बंगला पाहून झाला तरी वामन मात्र तिच्या दृष्टीला पडला नव्हता. ती निराश झाली होती. खरं तर ती वामनसाठीच नागेशच्या बंगल्यावर आली होती. गेले 2 आठवडे वामन कॉलेजात अभ्यासाला येत नाही म्हणून ती बेचैन झाली होती. त्याला भेटण्यासाठी आतुर झाली होती ती. आणि अखेर आज तिच्या मनाने उचल खाल्ली आणि कॉलेज लायब्ररीतून ती थेट शंतनूरावांच्या बंगल्यावर आली होती. अभ्यास काय म्हणतो तुझा? बंगला पाहून होताच नागेशसह ती जेव्हा दिवाणखान्यात येऊन बसली तेव्हा शंतनूरावांनी तिला विचारलं होतं. पास होईन मी. तिच्या उत्तराने शंतनूराव चमकले होते. त्यांना वामनची आठवण झाली होती. वामननेही त्यांना असेच उत्तर दिले होते. पुढे काय विचार आहे? माधुरी फक्त हसली. ते हसताना तिचे गोरे गोरे गाल किंचित लालसर झाले आणि ती अधिकच मोहक दिसू लागली. वेल, अजून काही ठरवले नाही. ती बोलत असतानाच बिंदू आली होती. माधुरीला पाहून ती आश्चर्यचकित झाली होती. ही बया नागेशला भेटायला आलेली नाही हे तिला पाहताच तिने ओळखले होते आणि तिच्या मनात असूया जागली होती. ही नागेशची बहीण बिंदू. शंतनूरावांनी ओळख करून दिली. आणि ही नागेशची मैत्रीण माधुरी. दोघींनी हसत हस्तांदोलन केलं. तसे दोघींनीही एकमेकींना कॉलेजमध्ये पाहिलं होतं. आज ओळख झाली होती. बिंदू तिच्या समोरच बसली. भिकूला पाहून ओरडली, भिकू, अरे चहा आण. भिकू चहाची ट्रॉली घेऊनच येत होता. त्याच्याकडून ट्रॉलीचा ताबा घेत बिंदूने मुद्दाम खोचकपणे विचारलं, वामन कुठे आहे? वामनचे नाव निघताच माधुरी सावरून बसल्याची बिंदूच्या नजरेतून सुटले नव्हते. तर बिंदूने वामनचा विषय काढल्यामुळे नागेशच्या कपाळावर आठ्या दिसू लागल्याचेही बिंदूने पाहिले होते. वामन महिन्याचे सामान आणायला गेला आहे, शकुंतलाबाई म्हणाल्या. वाण्याच्या फोनवरून ऑर्डर द्यायची मम्मी. वाण्याचा नोकर घेऊन आला असता. मग वामन कोण आहे? ती संधी साधत वामनचा उपमर्द करण्याच्या हेतूने नागेश म्हणाला. नागेशचे बोलणे बिंदूला आवडले नव्हते आणि माधुरीलाही. वामन नोकर नाही आहे, बिंदू ताडकन म्हणाली होती. रुपारेलचा हिरो आहे, हिरो. काय माधुरी? माधुरी पुन्हा हसली, म्हणाली, ही इज अ जेम. तू कोणाला भेटायला आली आहेस? बिंदूने नागेशला त्याची जागा दाखवण्यासाठी माधुरीला स्पष्ट विचारले. नागेशला की वामनला? चहा पिता पिता माधुरीला पेच पडला होता. काय सांगावं? पण तो पेच वामनने स्वतः सोडवला. त्या क्षणी वामन हातात ओझे घेत दिवाणखान्यात शिरत होता. माधुरी आली आहे याची कल्पना नसल्यानं तो सामान घेऊन सरळ बंगल्याच्या धान्य साठवण्याच्या खोलीकडे जाऊ लागला. त्याला पाहताच माधुरीला मात्र राहवलं नाही. वामन इतक्या दिवसांनी दिसतो या आनंदातच उत्स्फूर्तीनं तिनं वामनला साथ घातली होती. हॅलो वामन. माधुरीचा आवाज ऐकताच ब्रेक लागल्याप्रमाणे वामन थांबला होता. हातातील ओझ्या सकट तो वळला आणि माधुरी व नागेशला सामोरा झाला. सामोरा होताच नागेशच्या चेहऱ्यावर उमटलेले भाव त्याच्या नजरेतून सुटले नव्हते. नागेश आपला किती तिरस्कार करतो हे वामनला ठाऊक झाले होते. पण तो तिरस्कार का करतो याचं एक कारण त्याला आज उमगलं होतं. हॅलो माधुरी, तू इथे? माधुरीला आपण अधिक उत्तेजन देता कामा नये असे तो त्या क्षणी मनाशी ठरवित होता. म्हटलं 15 दिवस तुझी भेट झाली नाही, पाहू जाऊन. बिंदू आपल्याकडे एकटक मिस्किलपणे पाहत आहे हे जाणवल्याने वामन थोडा अवघडला. एका दिवसासाठी आमच्या वर्गाची पिकनिक जात आहे नॅशनल पार्कला, उत्साहाने माधुरी सांगत होती. तूही चल. मी तुझ्या वर्गातला नाही माधुरी. शिवाय तू आर्ट्सशी, मी सायन्सचा. माझी कोणाशी मैत्रीही नाही. माझ्याशी आहे ना?
आपल्याच बोलण्यावर माधुरी खळाळून हसली. आपल्यासमोर शकुंतलाबाई आणि शंतनुराव बसले आहेत हे तिच्या गावीही नव्हते. आणि तुला कोण ओळखत नाही, माधुरी त्याच उत्साहात म्हणाली. मॅचमध्ये जेव्हा तू शेवटचा गोल केलास तेव्हा मैदानात घुमलेला आवाज अजून कॉलेजच्या भिंतीतून ऐकायला येतो. वामन वामन वामन. तिने तसे बोलून दाखवताच तिच्याबरोबर बिंदूलाही हसू आले होते. नागेश मात्र दुर्मुखलेल्या चेहऱ्यानेच बसून होता. नागेश, वामनला घेऊन यायची जबाबदारी तुझी. नागेशचा उत्साह मावळला होता. माधुरी आपल्याला भेटायला आली असेच तो समजत होता, पण ती वामनसाठी इथे आली हे कळताच वामनविषयीचा द्वेष पुन्हा त्याच्या मनात हातपाय पसरू लागला होता. शंतनूरावांनाही माधुरी वामनसाठीच बंगल्यावर आली आहे हे उमगले होते. शिवाय माधुरीच्या वागण्यावरून ती ज्या तऱ्हेने वामनशी बोलते आहे आणि वामनला पाहताच ती ज्या प्रकारे खुलली, त्यावरूनही माधुरी वामनच्या प्रेमात पडली आहे हा योग्य अंदाज त्यांनी केला होता. त्या क्षणी वामन बिंदूचा आपणास वृथा संशय आला असे वाटले होते त्यांना. शकुंतलाबाईंना मात्र नागेश वामनच्या भांडणात 8 दिवसांपूर्वी बिंदूने केला वामनचा उल्लेख आठवला होता आणि नागेश माधुरीमध्ये वामनचा अडथळा आहे या समजुतीने वामनचा त्यांना उगाचच राग आला होता. माधुरी जाण्यासाठी उठली. शकुंतलाबाई आणि शंतनूरावांना नमस्कार करून ती वळली. तिला दारापर्यंत सोबत करण्यासाठी वामनने पाऊल उचलताच मात्र माधुरी अगदी खळाळून हसली होती. ती का हसते आहे हे वामनला आणि तेथील इतर चौघांनाही समजले नव्हते. अखेर माधुरी हसायची थांबली होती. वामनच्या हातातील ओझ्याकडे बोट दाखवी ती म्हणाली, वामन, अशी ओझी हातात घेऊनच तू मला निरोप देणार? वामन खजील झाला होता. माधुरी समोर दिसताच आपण हातातले ओझे खाली ठेवण्यास विसरलो हे ध्यानात येऊन ओशाळला तो. हळूच त्याने बिंदूकडे आपल्या डोळ्यांच्या कोपऱ्यांतून पाहिलं आणि बिंदू तळव्यात तोंड खुपसून हसते आहे हे पाहून चेहऱ्यावर जबरदस्तीने हसू खेळवीत ओझे खाली ठेवण्याचा त्याने प्रयत्न करताच बिंदूने भिकूला हाक मारून ते सारे सामान आत ठेवण्यास सांगितलं. बाय नागेश. नागेशचा निरोप घेत माधुरी निघून गेली. तिची मोटार जाईपर्यंत वामन बंगल्याच्या पोर्चमध्ये उभा होता. नंतर घाईघाईने तो बंगल्यात शिरला. बिंदूची नजर चुकवीतच तो धान्य साठवण्याच्या खोलीकडे गेला होता. बिंदूला कसे समजवायचे हाच त्याच्यापुढे प्रश्न पडला होता. बिंदू ही वामनला 4 शब्द सुनावण्याची संधी शोधत होती. माधुरी वामनला भेटण्यास बंगल्यावर आली ही गोष्ट तिला आवडली नव्हती. भिडस्त स्वभावाचा वामन तिच्या जाळ्यात अलगद सापडेल अशी भीती वाटू लागली होती तिला. रात्रीची जेवणं होताच बिंदू हात धुण्याच्या मिशाने स्वयंपाकघरात शिरली. भिकूही तेथे होता आणि वामनचे जेवणही आटोपले होते. आज बेचैन दिसतोस वामन तू, हात धुता धुता बिंदू म्हणाली. बरोबर आहे ताई साहेब, भिकू मध्येच म्हणाला. जीवाचा मैत्र भेटून गेला की चैन मिळते ना. बिंदू हसली. वामन, अभ्यासात लक्ष लागेल ना? वामन भिकूसमोर काही बोलू शकत नव्हता, पण भिकूला मात्र वामनची चेष्टा करायची लहर आली होती. अभ्यासातच काय ताईसाहेब, त्यांचं जेवणात बी लक्ष लागत नव्हतं. कॉलेजात जात नाहीस म्हणून माधुरीला बंगल्यावर बोलवलं होतंस? बिंदूचा चेष्टेचा स्वर बदललेला वामनला जाणवला होता. नाही ग, वामन अजिजीने म्हणाला. पिकनिकला जाणार असशीलच. इतकं प्रेमाचं निमंत्रण असेल तर जायला नको. पुन्हा भिकून तोंड खुपसलं आणि वामन संतापला. त्याच्या अंगावर धावून जातो ओरडला. आता एक शब्द बोललास तर मार खाशील. पण पिकनिकला जाणार की नाही? भिक्या तुझ्या आईला. वामन चिडून त्याच्या अंगावर धावून गेला आणि भिकू चपळाईने स्वयंपाकघराच्या बाहेर पळून गेला. कशाला रागवतोस भिकूवर? मघापासून त्याच्याशी चेष्टेत बोलणारी बिंदू आता मात्र भावनावश झाली होती. आत्ता मात्र तुझ्यावर रागवीन हं. रागाने वामन बोलला आणि बिंदू एकाएकी गप्प झाली. त्याने काहीच उत्तर दिलं नाही म्हणून वामन अस्वस्थ झाला.
तिच्याजवळ येत त्याने तिला साद घातली. मात्र बिंदू चवताळून वळली, म्हणाली, तू दुष्ट आहेस. माझ्याशी बोलू नकोस. माझ्याशी अजिबात बोलू नकोस. हे बोलताना मात्र तिचे डोळे पाणावले होते. कॉलेजात जाण्यासाठी बिंदू तयार होऊन बसली होती. न्याहारी येईपर्यंत दिवाणखान्यातील वर्तमानपत्रे चाळत होती. मात्र तिचे लक्ष वर्तमानपत्रात नव्हते. डोक्यात वामन बद्दलचेच विचार पिंगा घालीत होते. वामन आज पिकनिकला जाणार होता, माधुरी बरोबर. रागारागाने तिने वर्तमानपत्र खाली आपटले आणि त्या क्षणी तिच्यासमोर टेबलावरचा न्याहारीचा ट्रे ठेवण्यात आला होता. बिंदूने ट्रेमधून गरम गरम भाजीची वाटी आणि चपातीची बशी बाहेर काढून ठेवली. चपातीचा तुकडा तोडीत असतानाच तिने पुन्हा दुधाचा कप ठेवण्यास आलेल्या भिकूला विचारलं, भिकू, वामन काय करतोय? भिकूने उत्तर दिले नाही. बिंदूला खटकलं ते. घास घेता घेताच तिने मान वरून करून पाहिलं आणि हसणाऱ्या वामनला पाहून तिचा घास हातातच राहिला. तू? भिकू कुठे आहे? काहीशा रोषाने विचारलं तिने. का? भिकू न्याहारी घेऊन आला असता तर चव बदलली असती? वामनने मिस्किलपणे विचारलं. चव तर नक्कीच बदलली आहे. त्याच्याकडे पाहत बिंदू म्हणाली, तू आज न्याहारी आणलीस म्हणून तर चवदार लागते आहे. न्याहारीही मीच केली आहे. बिंदूच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसू लागला होता. रागावू नकोस बिंदू, वामन हळुवार स्वरात म्हणाला. तुझा अबोला मला असह्य झाला होता. घरातील सर्वांबरोबर तूही माझ्याशी बोलत नाहीस, त्यामुळे माझं कशातच लक्ष लागत नव्हतं. अभ्यासात सुद्धा. तरीही तू स्वयंपाकघरात लुडबुड करायला नको होतीस, बिंदू रागाने म्हणाली. मग तू माझ्याशी बोलली कशी असतीस? किती भाबडा आहे वामन, बिंदू त्याच्या डोळ्यात पाहत हसली. मग म्हटलं तुला खुश करावं, वामन म्हणाला. हृदयात शिरायचं असेल तर पोटातून शिरावं असं म्हणतात. त्याच्या बोलण्याने बिंदूच्या गालावर लाली चढली होती. वामनने त्याचं आपल्यावर प्रेम व्यक्त केलं काय? काहीशी गोंधळलीही होती ती. त्याच्या वाक्यातील अर्थ शोधित असताना वामन आपल्याकडे एकटक पाहतोय या जाणीवीने ती गोरी मोरी झाली होती. त्या क्षणी धीर करून तिने वामनकडे पाहिलं होतं. वामनच्या नजरेला नजर भिडवली होती तिने. तिची नजर त्याला सांगत होती, वेड्या, माझ्या हृदयात पोटातून शिरण्याची आवश्यकताच नाही. तू केव्हाच माझ्या हृदयात शिरला आहेस. तिच्या नजरेतील भाव वामनला कळले नव्हते. उलट तिने नजरेला नजर भिडवताच तो बावरला होता. घाईघाईनं त्यानं आपली नजर दुसरीकडे वळवली होती. माधुरीला तू असं कधी खायला घालणार? बिंदूला त्याची चेष्टा करण्याची लहर आली होती. वामनला तिच्या बोलण्याचा रोख कळला होता, पण बिंदू अबोला सोडून आपल्याशी बोलते याचीच त्याला अपूर्वाई वाटत होती. म्हणजे तिच्या हृदयात तू पोटातून कधी शिरणार? माझी चेष्टा करू नको. मी सरळ पिकनिकला जाईन. म्हणजे तू पिकनिकला जाणार नाहीस? बिंदूला हर्ष झाला होता. त्या भरात तिने वामनने खुर्चीवर ठेवलेल्या हातावर आपला उजवा गाल घासला होता. क्षण मात्रच तिने त्याच्या हातावर डोके ठेवले होते. पण तिच्या त्या कृतीने वामनची द्विधा मनस्थिती संपुष्टात आली होती. बिंदूने खाण्यासाठी मान खाली घालता तो चटकन स्वयंपाकघराकडे वळला होता. बिंदूबरोबर इतक्या मनमोकळेपणाने गप्पा मारताना कोणी पाहिलं तर गजब होईल याची त्याला जाणीव होती. तो जेव्हा न्याहारीची ट्रॉली घेऊन बाहेर आला तेव्हा टेबलावर शंतनूराव, नागेश आणि शकुंतलाबाई बसल्या होत्या. तो सगळ्यांच्या समोर डिशेस ठेवीत असतानाच वर्तमानपत्रातून डोकं बाहेर काढून शंतनूरावाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं होतं. वामन, तू स्वयंपाक करायचा नाहीस हे मी तुला बजावलं होतं. मामा, मलाच भूक लागली होती. शंतनूरावांच्या चेहऱ्यावर स्मित पसरलं होतं. पिकनिकला जाण्याची घाई आहे असं स्पष्ट सांग ना, बिंदू मुद्दाम म्हणाली. पण तिने पिकनिकचा विषय काढताच नागेशच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. नागेश,
अरे 8 वाजले तरी तू इथेच? पिकनिकला जाणार आहेस ना? शंतनूरावाने विचारलं. मी चाललोय पप्पा. नागेशने भराभरा न्याहारी संपवली. टेबलावरून उठण्याच्या वेळेस केवळ औपचारिकरित्या त्याने वामनला विचारलं, तू येतो आहेस ना? अजून तयारी नाही झाली तुझी? नागेशने विचारताच आपल्याकडे शंतनूराव आणि शकुंतलाबाईंच्या नजरा वळल्याचं वामनला जाणवलं होतं. मी नाही येत पिकनिकला. तो उत्तरताच नागेश खुश झाला होता. वामनला अधिक छेडले नाही त्यानं. शंतनूराव आणि शकुंतलाबाईंना सांगून तो घाईघाईने निघून गेला होता. त्याच्या उतावीळपणाचे बिंदूला हसू आले होते आणि आपण जाणार नाही हे समजताच बिंदूच्या चेहऱ्यावर झळकलेली खुशी पाहून वामनलाही समाधान वाटलं होतं. न्याहारी झाली. शंतनूराव कॉफीचा आस्वाद घेत असतानाच म्हणाले, वामन, मी टेबलावर पत्रांचा गट्टा ठेवला आहे, तो जरा घेऊन ये. वामनने त्यांच्या अभ्यासिकेतून पत्रांचा गठ्ठा आणला. तू नोकरीसाठी अर्ज करण्यास सुरुवात ही केलीस? शंतनूरावांच्या प्रश्नाने वामन गडबडला होता. हबकल्यागत त्यांच्याकडे पाहू लागला. आपल्या पप्पांच्या प्रश्नाचे बिंदूलाही आश्चर्य वाटले होते. वामनकडे ती रोखून पाहत असतानाच शंतनूरावांनी पत्रातून एक बंद पाकिट वामनकडे दिले आणि म्हटले, कालच आले होते. मी तुला देण्यास विसरलो होतो. बहुधा मुलाखतीसाठी बोलावले असावं तुला. पत्र मिळताच वामनला आनंद झाला होता. त्याने नोकरीसाठी केलेल्या अर्जांना उत्तरे येण्यास सुरुवात झाली होती. स्वतंत्र राहण्यासाठी त्याने टाकलेले पहिले पाऊल होते ते. शंतनूराव त्याला वेगळी खोली घेऊन देणार होते आणि मग कोणाकडून त्याला अपमान करून घ्यावा लागणार नव्हता. नागेश त्याला आश्रित म्हणून हिणवू शकणार नव्हता. घाईघाईने त्याने पाकिट फोडले. पाकिटातून तो पत्र काढत असतानाच बिंदू त्याच्याकडे उत्सुकतेने पाहत होती. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.